नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्याची परंपरा आहे. आता अधिक मासात आईची ओटी का भरावी, आईची ओटी कशी भरावी आणि कोणत्या दिवशी भरावी, आई विधवा असेल किंवा लेक विधवा असेल तर ओटी कोणी आणि कशी भरायची, ओटी भरताना कोणत्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि आई विधवा असेल, आईची ओटी भरता येत नसेल तर आपण काय करू शकतो, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, अधिक मास ज्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखला जातो, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणून सुद्धा ओळखले जाते, या महिन्यात श्रीहरी विष्णू यांच्या सेवेला, उपासनेला अधिक महत्त्व आहे. अधिक मास हा 17 मेला सुरू झालेला आहे, तर 15 जूनपर्यंत अधिक मास असणार आहे. अधिक मास 3 वर्षातून एकदा येत असतो आणि म्हणूनच या अधिक मासाला खूप सारे महत्त्व शास्त्रात सांगितले गेले आहे. आपण जेवढे काही दान धर्म पुण्य काही करत असतो, याचं फळ अधिक पटीने आपणास मिळत असतं. म्हणूनच या अधिक मासामध्ये मुलीने आईची ओटी भरायची असते. आता अधिक मासात विवाहित मुलीने आपल्या सुवासीन आईची खणा नारळाने ओटी भरणे हे माहेरच्या कल्याणासाठी, आईचे सौभाग्य टिकून राहण्यासाठी आणि तिचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 3 वर्षातून एकदा येणाऱ्या या महिन्यात मुलीने माहेरची लक्ष्मी म्हणजेच आपली आई हिचा सन्मान करून श्री विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा धार्मिक विधी करायचा असतो. कारण या काळात आपण ज्या काही धार्मिक विधी करतो तर ती विधी लक्ष्मी नारायण म्हणजे विष्णू भगवान यांच्यापर्यंत पोहोचत असते. आता आई सुवासीन असल्यास तिचे सौभाग्य दीर्घकाळ टिकून राहावे आणि तिला उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी मुलीने आईची ओटी भरायची असते. त्याचबरोबर हा विधी साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केला जातो. त्यामुळे माहेरात सुखशांती आणि समृद्धी नांदत राहावी. अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणजे विष्णूचा महिना असल्याने या काळात केलेले दान आणि पूजा विशेष फलदायी मानले जाते. विवाहित मुलीने आई वडिलांचा सन्मान करून त्यांना सुख देणे हे तिचे कर्तव्य मानले जाते, जे आपण या विधीद्वारे पूर्ण करू शकतो. अधिक मासात आईची ओटी भरलीच पाहिजे का, किंवा आई नसेल तर कोणाची ओटी भरावी? आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आई विधवा असेल तर काय करावे, तर विधवा आईची ओटी कशी भरावी? बघा, सुवासीन स्त्रीचा आपण तिला सौभाग्य अलंकाराच्या वस्तू देऊन हळदी कुंकू लावून ओटी भरू शकतो, तिचा सन्मान करू शकतो. विधवा महिला असेल तर तिचा देखील आपण मान सन्मान करायचा आहे, पण तो सन्मान करण्याची पद्धत थोडी वेगळी असेल. सुवासीन महिलेला हळदी कुंकू लावले जाते, तसं आपल्याला विधवा महिलेला फक्त हळदी कुंकू लावता येत नाही, आपण तिची ओटी भरू शकता. विधवा आईला साडी, चोळी, एखादी भेटवस्तू आपल्या आईच्या आवडीनुसार तिला नक्कीच भेट द्यावी. पूर्वी घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार. सुवासिनीला संतती प्राप्त व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते. संतती प्राप्तीसाठी आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असते. मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सुवासीन आईची ओटी भरू शकते. तर बघा, लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व आहे. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हटले जाते. पण आजकाल याचा अयोग्य अर्थ काढला जातो. कन्यादान करणे असा चुकीचा अर्थ काढला जातो. कारण कन्या ही वस्तू नाही, कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवली तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आई वडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते. या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासात आपल्या आईची ओटी भरते. अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे केली जातात. त्यात आणखीन एक पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरतात, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिने टाकलेल्या आपल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते.
पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही यामागचा हेतू आहे. विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु सासूची ओटी भरू शकत नाही. अधिक मासात मुलीने आईची ओटी भरली तर चालते, परंतु सुनेने सासूची ओटी भरू नये. कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशी तिच्या पदरात देते. सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. आईची ओटी भरणे शक्य नसेल तर आपण आईच्या ऐवजी एखादी सुवासिनीची खणा नारळाने ओटी भरू शकता. असे केल्याने सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला लागत असतात. जर का आपली आई विधवा असेल तर आपण आईला तिच्या आवडीनुसार वस्तू तिच्या हातात भेटवस्तू म्हणून द्यावे. त्याप्रमाणे आपली मावशी असेल, आपल्या मावशीची ओटी आपण भरू शकता. जर का आपल्याला मोठी जाऊ असेल, तिचीही ओटी आपण बहीण म्हणून, छोटी बहीण म्हणून भरू शकता. तर मंडळी, मुलगी विधवा असेल तर मग आईची ओटी कशी भरावी? तर मग अशा वेळेस विधवा जरी मुलगी असली तरी तिने आईची ओटी न भरता आईच्या हातात भेटवस्तू दिल्या आणि आईला साडी दिली तरी चालते. किंवा मग तिने आणलेली ओटी किंवा वस्तू आपल्या बहिणीकडून किंवा इतर कोणत्याही सुवासीन स्त्रीकडून अधिक मासात आईची ओटी भरण्याला अतिशय महत्त्व आहे. आणि हा विधी फक्त आपल्याला 3 वर्षातून एकदा करता येतो. म्हणूनच आपण हा विधी करायचा आहे. अधिक मासामध्ये आईने मुलीला नवीन जोडवी करण्याला अधिक महत्त्व आहे. तुम्ही चांदीची नवीन जोडवी मुलीला दान करू शकता. किंवा जर तुमच्याकडे आधीच जोडवे असतील तर त्यामध्ये थोडीशी भर घालून आपण जोडवी केली पाहिजे. पण अधिक मासात जोडवे करण्याला अधिकच महत्त्व आहे. असं केलेले पुण्य, आपण केलेले दान हे माता लक्ष्मीपर्यंत पोहोचते. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.